नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी मध्ये ईव्हीएस या विषयामधून म्हणजे परिसर अभ्यास किंवा ज्याला आपण पर्यावरण असं म्हणतो, यामधील अतिशय महत्त्वाचे 35 प्रश्न किंवा 35 मुद्दे आपण त्याला म्हणू, जे अतिशय तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे नक्कीच 5 ते 6 मार्क देतील. 5 ते 6 मार्क. ठीक आहे. त्याआधी YouTube चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपण लागली सुरुवात करू. पहिला मुद्दा बघा, बियाणे अंकुरित करण्यासाठी पाणी, हवा आणि उष्णता आवश्यक असते. बघा, 3 गोष्टी आवश्यक असतात: पाणी, हवा आणि उष्णता. आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये एक पर्याय दिलेला असतो, खालीलपैकी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे. त्यामध्ये असा हा मुद्दा येईल, याला आपण लागलीच टिक करायचं, याला योग्य म्हणायचं. ठीक आहे. पुढचा पाहू. बियाणे अंकुरित होण्यास 10 ते 12 दिवस लागतात. प्रथम रेडिकल बाहेर येतो, त्यानंतर प्ल्युम्यूल येतो आणि मुळापासून तंतू बाहेर पडतात, ज्यांना रूटलेट्स असं म्हणतात. ठीक आहे. हे जे बियाणं असते, आपण कोणतंही बीज जमिनीमध्ये पेरतो, त्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ध्यानामध्ये राहू द्या, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यानंतर मुळांचा रंग फिकट असतो आणि पांढऱ्या मुळावर केसासारखी रचना असते, ज्यांना मुळांची केस असे म्हणतात. ठीक आहे. वडाच्या झाडापासून आधार देणारी मुळे बाहेर पडतात. म्हणजे वडाला खालून मुळं तर असतातच असतात, पण वर फांद्यांमधून सुद्धा खालच्या बाजूला अशा प्रकारे काही मुळं येतात आणि ते मुळं शेवटी जमिनीमध्ये जातात आणि ते सुद्धा वडाला आधार देण्याचं काम करतात. हा मुद्दा आहे, लक्षात राहू द्या. वाळवंटातील ओक ही 10 फूट उंच वनस्पती आहे, ज्याची मुळे 300 फूट खोलवर पोहोचतात आणि पाणीही कमी असतात. ठीक आहे. बघा, वाळवंटातील ओक नावाची वनस्पती आहे. ध्यानामध्ये ठेवा, परीक्षेत असे प्रश्न जास्त विचारले जातात, मुद्दाम विचारले जातात. ही वरच्या दिशेनं किती फुटते? वरच्या दिशेनं, आता हे समजा हे वृक्ष आहे, हे वरच्या बाजूला 10 फूट असतो, पण याची जी मुळं आहेत, ही मुळं खाली 300 फुटापर्यंत खोल जातात. म्हणजे पाण्याच्या शोधामध्ये इतकं खोल जातात. ठीक आहे. 300 फूट खोल जातात याची मुळं. ध्यानामध्ये ठेवा. आणि ही कुठं? वाळवंटातली वनस्पती आहे ना. वनस्पतीचं नाव आहे ओक. वर 10 फूट आणि जमिनीच्या खाली 300 फुटापर्यंत पोहोचते आणि या वनस्पतीला पाणीही कमी असतात. ध्यानामध्ये ठेवा, असे अफलातून जे असतात ते मुद्दाम आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. वाळवंटातील ओक हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो आणि त्याची मुळे त्याच्या खोडापेक्षा 30 पट जास्त असतात. बघा, वाळवंटातील त्याच वनस्पतीबद्दल बोलले गेलेलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. कुठे आढळते? ऑस्ट्रेलियामध्ये. देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. आणि त्याची मुळं त्याच्या खोडापेक्षा 30 पट जास्त असतात. म्हणजे पहा, त्याचा खोड समजा किती आहे? 10 फूट आहे, तर 10 पट आणि त्याची 30 पट जास्त म्हणजे किती होतात? 300 होतात. तर ते एवढे 300 फूट खोलवर जाऊ शकतात. मुळा हे बदललेले मूळ आहे. बघा, मुळा जो आपण रॅडिश मुळा खातो, त्या मुळाबद्दल बोललेला आहे. तो काय? एक बदललेलं मूळ आहे. ठीक आहे. त्यानंतर मोठी झाडे जोरदार वादळात पडत नाहीत, कारण त्यांची मुळे खोलवर असतात. ठीक आहे. मोठी जी झाडं असतात ती वादळामध्ये सुद्धा पडत नाहीत, टिकून राहतात. कारण की त्यांची मुळं ही खोलवर रुजलेली असतात. 8 नंबरचा मुद्दा आहे, वडाच्या झाडांना आधार देणारी मुळे असतात. वरच आपण पाहिला हा मुद्दा, पुन्हा पाहू. झाडे त्यांच्या मुळाद्वारे पाणी शोषून घेतात. ठीक आहे. वनस्पतींची वर्गीकरण विविधतेनुसार केली जाते. वनस्पतींचं जे विविधीकरण आहे किंवा वर्गीकरण आहे, त्यांच्या विविधतेनुसार, त्यांच्या वेगवेगळेपणामुळे केलं जातं. जसं की पातळ जाडदेठ असणं, त्यानंतर पानांचा रंग, आकार आणि पानांची धार गोल, लांब किंवा त्रिकोणीय, यावरून सुद्धा त्या सर्व वनस्पतींचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं असतं. त्यानंतर 11वा मुद्दा, लिंबू, आंबा, कडुलिंब, तुळस, पुदिना आणि कोथिंबीरच्या पानांना सुगंध असतो. ठीक आहे. ही जी पानं आहेत यांना काय असतो? सुगंध असतो. एक वेगळा विशिष्ट सुगंध असतो. पुढचा मुद्दा पाहू आपण. विष्णू चिंचाळकर
विष्णू चिंचाळकर वाळलेल्या पानांनी रंगकाम करायचे. हे कुठले आहेत? इंदोरचे आहेत, मध्य प्रदेशातील. नाव आहे विष्णू चिंचाळकर. ते काय करतात? वाळलेल्या पानांनी रंगकाम करतात. त्यानंतर चांदीच्या रंगाने पानांचे ठसे बनवणे ही एक सृजनशील कला आहे. या ठिकाणी चांदीच्या नाही तर या ठिकाणी मोमी नावाची वनस्पती असते. मोमी, या मोमीच्या रंगाने पानांचे ठसे बनवणे ही एक सृजनशील कला आहे. ठीक आहे, तर ध्यानामध्ये ठेवा मोमी. त्यानंतर वनस्पतींना पाणी दिल्याने वाळलेली पाने पुन्हा हिरवी होतात, कारण ती प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात. ठीक आहे. फुलांची दरी उत्तराखंड मध्ये आहे. ठीक आहे, फुलांची दरी उत्तराखंड मध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी एवढं पर्यावरण सुंदर आहे की त्या ठिकाणी काही जंगलांमध्ये अति फुलांची झाडं आहेत. ठीक आहे. 16 नंबरचा मुद्दा, मधुबनी चित्रकलेचा उगम बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात झाला आहे. ध्यानात ठेवण्यासाठी अतिशय सोपी या ठिकाणी ट्रिक आहे. मधुबनी जिल्हा आणि चित्रकलेचा नमुना कोणता? मधुबनी. ठीक आहे, या जिल्ह्यावरून त्याला नाव देण्यात आलेलं आहे. मधुबनी चित्रकलेचा उगम हा बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात झाला. या चित्रात मानव, प्राणी, झाडे, फुले, पक्षी, मासे आणि इतर प्राणी निळ आणि हळदीचे रंग तांदळाच्या पेस्ट मध्ये मिसळून तयार केलेले आहेत. ठीक आहे. या मधुबनी चित्रामध्ये आपल्याला बघा केवढे पाहायला मिळतात. काय काय मिळतंय? मानव, प्राणी, झाडे, फुले, पक्षी, मासे आणि इतर प्राणी पाहायला मिळतात. त्यासह निळ आणि हळदीचे रंग तांदळाच्या पेस्ट मध्ये मिसळून तयार केलेले आहेत. ठीक आहे. 17वा मुद्दा, फूल हे वनस्पतीचे पुनरुत्पादक अवयव आहे. त्याचे 4 भाग असतात: पाकळ्या, सेपल्स, स्त्रिके आणि पुकेसर. ठीक आहे. बघा, फुल हे वनस्पतीचे पुनरुत्पादक अवयव आहे. म्हणजे या ठिकाणी फर्टिलिटी होते, या ठिकाणी पुनरुत्पादन केलं जातंय. जसं की त्यांचं जननांग आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यांचे 4 भागामध्ये विभाजन. पहिली काय? पाकळ्या असतात, त्यानंतर सेपल्स असतो, त्यानंतर स्त्रिके असतात आणि त्यानंतर पुकेसर असते. परागकणांचे दाणे पावडर सारखे असतात. फुलामध्येच आढळणारे जे परागकण आहेत त्याचे दाणे हे कसे असतात? पावडरासारखे असतात. त्यानंतर उत्तर प्रदेश कचनार फुलाची करी खाल्ली जाते आणि केरळमध्ये केळीच्या फुलाची करी खाल्ली जाते. महाराष्ट्रात मोरिंगा फुलाचे पक्वान बनवले जातात. ठीक आहे. आता प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आढळतात आणि त्यावरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आहेत. बघा, उत्तर प्रदेशात काय? कचनार फुलाची करी म्हणजे काय? सब्जी किंवा भाजी खाल्ली जाते. आणि केरळमध्ये केळीच्या फुलांची करी खाल्ली जाते. म्हणजे जी कमळ म्हणतो आपण, त्याला कंबळ म्हणतो, आज जे आहे त्याची भाजी खाल्ली जाते. कुठे? केरळमध्ये. आणि महाराष्ट्रात मोरिंगा नावाची जी फुलांचे पक्वान आहे ते बनवले जाते. आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आहे, विदर्भ आहे, या ठिकाणी तर ते काही आढळत नाही. कदाचित ही कोकणची गोष्ट करत असावी. ठीक आहे, कोकणमध्ये अशी वनस्पती आढळत असावी. पण ध्यानामध्ये ठेवा. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये मोरिंगा फुलांचे पक्वान बनवले जाते. त्यानंतर पहा 20 नंबरचा मुद्दा, औषधात वापरल्या जाणाऱ्या फुलांमध्ये गुलाब, केशर, सेलेरी, सर्पगंधा आणि वड यांचा समावेश आहे औषध निर्मितीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर गुलाब पाण्याचा वापर मिठाई, औषधे आणि लस्सीमध्ये केला जातो. गुलाब पाणी. ठीक आहे. त्यानंतर झेंडू, झिनिया, पेटुनिया आणि हायड्रेजिया पासून रंग बनवले जातात. ठीक आहे. झेंडू तर माहित आहे सर्वांना, झिनिया त्याच्यासारखाच असतो. पेटुनिया आणि हायड्रेजिया पासून काय रंग बनवले जातात. आपल्याला असे प्रश्न येतात आणि आपल्याला ऐनवेळी मग माहित नसतं, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अवघड वाटतात. या ठिकाणी सोपे वाटतात पण परीक्षेच्या हॉलमध्ये मग हेच आपल्याला अवघड वाटतात. म्हणून तुम्ही 1 वेळ 2 वेळ याला वाचलं, पाहिलं तर नक्कीच तुम्हाला जास्त स्कोर होईल. तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी 90+ होऊन जातात. आणि आपल्याला काय पाहिजे? 90+ व्हायचे. चमेली आणि गुलाबापासून परफ्यूम आणि सुगंधी द्रव्ये
बनवली जातात. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्हा हा सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे या ठिकाणी इत्र किंवा अत्तर किंवा सुगंधी द्रव्ये या ठिकाणी बनवली जातात. ध्यानामध्ये ठेवा, उत्तर प्रदेश मधला कन्नौज जिल्हा आहे. ठीक आहे. सुगंध हा फुलांचा शुद्ध अर्क आहे आणि तो ऊर्ध्वपातन करून बनवला जातो. ऊर्ध्वपातन करून बनवला जातो. ठीक आहे. ऊर्ध्वपातन पद्धत तुम्हाला 7वीच्या विज्ञानमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. ऊर्ध्वपातन पद्धत कशी असते, ज्याला पाण्याला गरम करून त्याच्या वाफेपासून ते तयार केलं जातं. ठीक आहे. नाशवंत भाज्यांमध्ये पालक, भोपळा, फुलगोबी, भोपळा इत्यादींचा समावेश आहे. नाशवंत म्हणजे लवकर खराब होणाऱ्या भाज्या आहेत या. ठीक आहे. तण ही अशी झाडे आहेत जी पेरणी न करता स्वतःहून वाढतात. ती सर्व खत आणि पाणी शोषून घेतात, जसे की गवत आणि आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये गाजरे गवत म्हणतो आपण त्याला, गाजरे गवत. ठीक आहे. अशा अनेक वनस्पती आहेत ज्या न पेरताही शेतामध्ये फुटतात, येतात आणि त्यामुळे शेतीचे नुकसान करतात. रात्री फुलणारी फुले पांढरी आणि सुगंधी असतात. पहा, एक फुलांचं वैशिष्ट्य आहे. रात्री फुलणारी फुलं, रात्री फुलणारी फुले कशी असतात, रंगाने पांढरी असतात आणि खूप सुगंधी असतात. ठीक आहे. त्यानंतर 29 नंबरचा जो मुद्दा आहे तो, कडुलिंब, किकर आणि खेजरी या झाडांना कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. अगदी खेजरी देखील. ठीक आहे. ही जी झाडं आहेत, कडुलिंब आहे, किकर आहे आणि खेजरी आहे, ही गंधाने आणि चवीने कडू असतात, कडू, म्हणून यांच्यापाशी कोणताही कीटक थरकत नाही. ठीक आहे. ध्यानामध्ये ठेवा, ह्या वनस्पत्या यांच्यावर कोणताही प्रादुर्भाव होत नाही. गुलाब पाणी, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस वापरल्याने हिवाळ्यात त्वचा भेगा पडण्यापासून बचाव होतो. ठीक आहे. हिवाळ्यामध्ये शरीराची आपली जी स्किन आहे ती उलते, बरोबर आहे, गाल उलतात, ओठ उलतात आणि त्यामुळे मग काय त्रास होतो. पण गुलाब पाणी किंवा ग्लिसरीन आणि लिंबाचा रस जर आपण वापरला तर त्यापासून आपला बचाव होतो. घराच्या भिंतीवर पिंपळाचे झाड वाढते. त्यानंतर 32 वडाचे झाड हे सर्वात जुन्या झाडांपैकी एक आहे. ठीक आहे. काळानुरूप जर विचार केला तर वडाचं झाड हे अतिशय प्राचीन आहे आणि अतिशय जुनं आहे. केरळला मसाल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. प्रश्न येऊ शकतो, कोणत्या राज्याला मसाल्यांचं राज्य म्हणतात? कोणत्या राज्याला? तर कोणत्या राज्याला? केरळ राज्याला मसाल्याचे राज्य म्हणून ओळखले जाते. याला VIP करून टाका. VIP, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन किंवा VIP क्वेश्चन आपण करू. ठीक आहे. VIP. गरम मसाला हे जिरे, वेलची, लवंग आणि दालचिनी अशा अनेक मसाल्यांचे चूर्ण मिश्रण आहे. गरम मसाला काय असतो? जिरे, वेलची, लवंग आणि दालचिनी अशा अनेक मसाल्यांचे चूर्ण असते. ठीक आहे. यालाच गरम मसाला असं म्हणतो आपण. 35 आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो, वडाचे झाड शेकडो वर्षे जगू शकते. वडाचे झाड शेकडो वर्षे जगू शकते. बघा, या ठिकाणी मी एक वडाचं झाड काढलं आहे. ठीक आहे. हे वडाचं झाड आहे. आता हे वडाचं मेन खोड आहे. या ठिकाणी त्याला काय होतात, पारंब्या फुटतात किंवा तोरंब्या म्हणतो, कोणी पारंब्या म्हणतात. त्या पारंब्या शेवटी काय होतात, इकडे जमिनीकडे येतात पावसाळ्यामध्ये आणि जमिनीमध्ये विलुप्त होतात. विलुप्त होत नाहीत तर समजा जमिनीमध्ये जमीन फोडून आतमध्ये घुसतात आणि मग हे खोडाचं काम करायला सुरुवात करतात. यांचा आकारही मोठा होत राहतो आणि या झाडाला खूप चांगल्या प्रकारे ते काय करतात, इथं आधार देतात आणि मग हे खोड जुनं होऊन जातं आणि हे खोड नव्यानं त्याचं काम करतं. आणखी दुसऱ्या फांद्या फुटतात आणि त्या फांद्याला पुन्हा पारंब्या फुटतात आणि त्या पारंब्या पुन्हा जमिनीत जातात आणि खोडाचं काम करतात आणि अशा प्रकारे वडाच्या झाडाचा विस्तार होत राहतो आणि विस्तार झाल्यामुळे त्याला मृत्यूच येत नाही. ते नवीन 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 जास्त दिवस टिकायला सुरुवात होते. म्हणून वड हा वृक्ष पर्यावरणासाठी अतिशय उपायकारक आहे. ठीक आहे. आणि औषधी बऱ्याच गुणधर्मांनी युक्त असलेला वड हा वृक्ष आहे आणि त्याला आपल्या या ठिकाणी अतिशय अनन्य साधारण महत्व आहे. 35व्या मुद्द्यासोबतच आपला व्हिडिओ या ठिकाणी थांबतो. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा तुम्ही काय करा, लाईक करा. ठीक आहे. लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय अशीच महत्वाची माहिती घेऊन येणार आहे. तुम्हाला काही सांगायचं असेल तर एकदा कमेंटमध्ये मला सजेस्ट करा, मी नक्कीच तुमच्यासाठी या ठिकाणी तसा व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी बरीचशी मेहनत लागली, त्यासाठी फक्त एक लाईक द्या, एक लाईक. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला येणाऱ्या टीईटी साठी भरपूर अशा शुभेच्छा. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.